उपसाबंदी शिथिल, मात्र वीज पुरवठ्याच्या ट्रिपिंगमुळे शेतकरी हैराण. पंचगंगा नदीकाठावरील शिरडोन व टाकोडी परिसरातील शेतकरी सध्या पावसाअभावी आणि महावितरणच्या विस्कळीत वीज पुरवठ्यामुळे मोठ्या संकटात सापडले. पिकांना जीवदान मिळावं या उद्देशानं प्रशासनानं 3 दिवसांची उपसाबंदी शिथिल केली असली तरी वारंवार होणाऱ्या वीज ट्रिपिंगमुळे शेतकऱ्यांना त्याचा अपेक्षित लाभ मिळत नसल्याची परिस्थिती निर्माण झाली. उपसाबंदी उठवल्यानंतरच्या पहिल्याच दिवशी अवघ्या 8 तासांच्या कालावधीत अनेक वेळा वीज पुरवठा खंडित झाला. परिणामी नदीतून पाणी उपसा करून ते पिकांपर्यंत पोहोचवण्याचं काम ठप्प झालं. वारंवार होणाऱ्या वीज खंडितीमुळे मोटारी, स्टार्टर, इतर विद्युत उपकरणांच्या बिघाडाचं प्रमाण वाढलं. शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसतोय. वीज पुरवठा खंडित होण्याबाबत विचारणा केल्यानंतर महावितरणचे कर्मचारी वरील आदेशानुसार वीज पुरवठा बंद केला जातोय असं सांगत असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली. त्यामुळे नेमका निर्णय कोणाचा आणि यासाठी जबाबदार कोण असा सवाल शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जातोय. सध्या शेतकऱ्यांची अवस्था तोंड दाबून बुक्क्यांचं मार अशी झाली आहे. ना पाणी मिळतंय ना समाधानकारक उत्तर. या पार्श्वभूमीवर शनिवारी रात्री सुमारे 11 वाजता शिरडोन व टाकवडे येथील शेतकऱ्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना घेराव घालत तीव्र संताप व्यक्त केला. वीज पुरवठा तात्काळ सुरळीत करावा, ट्रिपिंग थांबवावं, नादुरुस्त यंत्रणेची तातडीनं दुरुस्ती करावी अशी मागणी करण्यात आली. आंदोलक सम्राट विश्वास बालेघाटे, टाकवडेचे सरपंच मनोज चौगुले, शिरडोनचे माजी सरपंच बाबू हेरवाडे, विजय मगदूम, अरुण काळे, रिंकू गुरव, विजय पाटील आणि 100हून अधिक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मागण्यांची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. शिवार न्यूजसाठी प्रतिनिधी हैदर अली मुजावर.